अभ्यंगम आचरेत नित्यम म्हणजे अभ्यंग हा आपल्या आचार्यांनी शास्त्रकारांनी हा रोजच्या दिनचर्येचा एक भाग सांगितलेला आहे. पण खरं तर प्रॅक्टिकली ते शक्य होत नाही. पण आपण डोक्याला तेल लावतो, आपली कंबर दुखत असेल, पाठ दुखत असेल तर आपण त्या ठिकाणी तेलाने मालिश करतो. हा एक अभ्यंगाचाच प्रकार आहे. हे आहे एक स्थानिक अभ्यंग. स्थानिक अभ्यंगामध्येच एक येतं ते म्हणजे पादाभ्यंग. हे फक्त पायाच्या ठिकाणी जरी करायचं असलं तर त्याचे फायदे मात्र अगणित मिळतात. हे पादाभ्यंग कसं करायचे, ते कोणी केले पाहिजे, ते कशाने केले पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी त्याचं व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील. पादाभ्यंग, पाद म्हणजे फूट आणि अभ्यंग म्हणजे मसाज. पायाच्या ठिकाणी केला जाणारा मसाज म्हणजे पादाभ्यंग. शीर श्रवण पादेषु विशेषेण शीलयेत. आपल्या आचार्यांनी सांगितलेलं आहे की शीर म्हणजे डोक्याच्या ठिकाणी, श्रवण म्हणजे कान आणि पाद म्हणजे पाय या ठिकाणी विशेष करून तेलाचा किंवा स्नेहनाचा अवलंब हा केला गेला पाहिजे. शीर, श्रवण आणि पाद म्हणजेच पाय हे विशेष करून वाताचे स्थान आचार्यांनी सांगितलेलं आहे. वाताचा चल हा गुण आहे आणि चलन हे पायाचं काम आहे. दिवसभर आपण चालत असतो, अनेक कामं करत असतो, आपल्या शरीराचा पूर्ण भार हे पाय सांभाळत असतात. त्यामुळे पायाची विशेष करून काळजी घ्यायलाच पाहिजे. मर्मशास्त्र हे देखील एक शास्त्र आहे की ज्यामध्ये आपल्या शरीरातले असे बिंदू किंवा असे पॉइंट सांगितलेले आहे की ज्या ठिकाणी जर आघात झाला तर गंभीर परिणाम होऊ शकतात किंवा अगदी मृत्यू देखील येऊ शकतो. शरीरामध्ये अशी 107 मर्म आहेत आणि त्यापैकी 5 मर्म ही पायाच्या ठिकाणी आहेत. फूट रिफ्लेक्सॉलॉजी किंवा ॲक्युप्रेशर या पद्धतीमध्ये देखील पायाचं विशेष महत्व हे मान्य केलेले आहे. पायाच्या प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या बिंदूंचा किंवा पॉइंटचा जो संबंध आहे तो शरीरातल्या विविध सिस्टीमशी किंवा अवयवांशी जोडला गेलेला आहे. म्हणूनच पायाची विशेष काळजी ही घ्यायला हवीच. खरत्वम सतता रोक्षम श्रमः सुप्तिश्च पादयोः. खरत्व म्हणजे पायाच्या ठिकाणी असणारा खरखरीतपणा यामुळे कमी होतो. स्तब्धता, स्तब्धता म्हणजेच काय तर पाय आखडलं जाणं आपण जे म्हणतो किंवा माझा पाय जकडला गेलाय हे जे आपण म्हणतो तर हे यामुळे कमी होतो. रोक्षम पायाच्या ठिकाणी असणारी वृक्षता यामुळे कमी होतो. श्रमः म्हणजे काय, ते दिवसभर चालून वेगवेगळी कामे करून पायाच्या ठिकाणी आलेला जो थकवा आहे तो थकवा यामुळे कमी होतो. सुप्ती म्हणजे नमनेस. बऱ्याच वेळेला न्यूरोपॅथिक ज्या कंडिशन्स असतात त्यामुळे त्या ठिकाणी नमनेस तयार होतो. नमनेस पायाच्या ठिकाणी होतो तर हा नमनेस त्यामुळे कमी होतो. पादयोः स्फुटनम नम म्हणजेच काय तर नित्य तुम्ही पादाभ्यंग कराल तर तुमचे पाय फुटण्याचं जे प्रमाण आहे, पायांना भेगा पडण्याचं प्रमाण आहे किंवा जळबाट सारखे जे आजार आहेत तर याचं प्रमाण हे कमी होतं, ते होत नाहीत. पादाभ्यंगाचे पायाच्या ठिकाणी असणारे फायदे तर आहेच, पण त्याबरोबर आणखीन काही विशेष फायदे देखील शास्त्रकारांनी वर्णन केले आहे. दृष्टी ही प्रसादम म्हणजेच काय तर तुमची दृष्टी आहे ती चांगली होते, तुमच्या डोळ्यांचं आरोग्य यामुळे सुधारतं. त्याचबरोबर हृदय सारखे जे आजार आहेत म्हणजे सायटिका सारखा आजार की ज्यामध्ये आपल्या कमरेपासून पायापर्यंतची नस आहे ती दुखली जाते, कंबर वारंवार दुखते, तर या आजारांमध्ये देखील तुम्ही नित्य पादाभ्यंग जर कराल तर त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो, ती कंबर दुखी आहे ती कमी होते. तसंच स्थिरास्नायू संकोचनम म्हणजे स्थिरास्नायू या संबंधीचे जे आजार आहेत त्यामध्ये आराम मिळतो. हे आजार कुठले आहेत तर आक्षेपक आहेत, पक्षाघात आहे, कंपवात आहे म्हणजेच पॅरालिसिस, हेमिप्लेजिया किंवा ट्रेमर्स किंवा पार्किन्सन्स डिसीज यासारख्या आजारांमध्ये देखील नित्य पादाभ्यंग करण्याने फायदा हा दिसून येतो. अमेरिकन पोडियाट्रिक असोसिएशन यांनी देखील फूट मसाजचे जे महत्व आहे ते मान्य केलेले आहे. पादाभ्यंगासाठी कशाचा वापर करावा, तेलाचा वापर करावा की तुपाचा वापर करावा, तर खरं तर पादाभ्यंग हे तुम्ही कशानेही करू शकता. अगदी तेलाचा वापर करून करू शकता, तुपाचा वापर करून करू शकता. पण जर तुमची वात प्रकृती असेल किंवा तुम्हाला वातासंबंधी आजार असतील तर अशा वेळेला तीळ तेलाचा वापर करणं अधिक फायदेशीर ठरतो. किंवा थंडीचे दिवस असतील तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर देखील करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला
पित्ताचा त्रास होत असेल तर अशा वेळेला आपलं जे तूप आहे किंवा श्रुततोद घृत आहे याचा वापर करण्याने फायदा हा जास्त झालेला दिसून येतो. पादाभ्यंग आहे ते कसे करावे, मग त्यासाठी काशाच्या वाटीचा वापर करावा का, हा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यामध्ये असतोच. तर खरं तर काशाच्या वाटीचा वापर करणं ही आपली पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे किंवा अनुभवावरून असं दिसून आलेलं आहे की काशाच्या वाटीचा वापर करण्याने फायदा हा जास्त होतो, पायाला दाब चांगला पडतो. पण जर तुमच्याकडे काशाची वाटी नसेल तर तुम्ही अगदी हाताने देखील पायाचा मसाज करू शकता, त्याने देखील फायदा होतो. फक्त ते नित्य करणं हे किंवा नियमितपणाने करणं हे गरजेचं आहे. काशाची वाटी आहे ती पूर्वी बऱ्याच पद्धतीमध्ये किंवा अगदी आजही काही जणांमध्ये लग्नामध्ये काशाची वाटी देण्याची ही पद्धत आहे. काशाची वाटी असते ती मिश्र धातू आहे, ती तांबे आणि जस्त हे एकत्रित करून बनवला जातो, त्यामुळे तो टणक असतो, त्याचा पायावर दाब हा चांगला पडतो. तसंच ती सोने आणि चांदी यांच्यापेक्षा तुलनेने किमतीने कमी असते, ती लोखंडाप्रमाणे अधिक जड देखील नसते, तसंच ती लोखंडाप्रमाणे गंजत देखील नाही. त्यामुळे काशाच्या वाटीचा वापर करणे हे पूर्वापार अनुभवानेही दिसून आलेलं आहे की याचा फायदा हा अधिक ठरतो. पण तुमच्याकडे काशाची वाटी नसेल तर तुम्ही अगदी हाताने देखील आपल्या तळपायांना मसाज करू शकता. हे पादाभ्यंग कसे करावे, तर त्या अगोदर तुमचे पाय आहेत ते स्वच्छ धुवून घेतले पाहिजेत. पायांच्या ठिकाणी जर काही मळ लागला असेल, तुम्हाला भेगा पडल्या असतील, त्यामध्ये माती असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यावे. पाय कोरडे स्वच्छ पुसून घ्यावेत आणि त्यानंतर तुम्हाला तेल किंवा तूप तुम्हाला जे काही वापरायचे आहे तर ते थोडंसं हाताला लावून त्याने बोटाच्या बाजूने गोलाकार पद्धतीने हळूहळू दाब देत बोटाकडे येत जावे. याच पद्धतीने तुम्ही काशाच्या वाटीने देखील मसाज करू शकता. हा मसाज किती वेळ करावा, तर एका पायासाठी 5 ते 10 मिनिटं मसाज करणे हे पुरेसे आहे. हा मसाज तुम्ही अगदी टीव्ही बघत बघत देखील करू शकता, ऑफिस मधून घरी आल्यावर गप्पा मारत मारत देखील करू शकता. मसाज कधी केला पाहिजे, तर तुम्ही दिवसातल्या कुठल्याही वेळी हा मसाज करू शकता किंवा पादाभ्यंग करू शकता. पण रात्रीच्या वेळी किंवा झोपायच्या अगोदर पादाभ्यंग करण्याने त्याचे फायदे हे जास्त मिळतात, कारण यामुळे झोप चांगली येते. त्याचबरोबर आपण जे तेल किंवा तूप वापरत आहोत ते आपल्या पायावर जास्त काळ राहते, त्यामुळे फायदा हा जास्त दिसून येतो. फक्त यामध्ये एकच काळजी घ्यायची आहे की ती म्हणजे रात्रीच्या वेळेला आपल्याला बऱ्याच वेळेला बाथरूमला उठावं लागतं. ज्यांना अशी सवय आहे त्यांनी उठताना मात्र थोडीशी काळजी घ्यावी, कारण पाय थोडेसे तेलकट असल्यामुळे पाय सरकण्याचा संभव असतो. अशा वेळेला स्लीपरचा वापर देखील ते करू शकतात. त्यामुळे पादाभ्यंग आहे ते दिवसातल्या कुठल्याही वेळेला 5 ते 10 मिनिटं जर तुम्ही नियमितपणे कराल तर त्याचा फायदा हे तुम्हाला भरपूर मिळतात. पादाभ्यंग कोणी करावे, तर पादाभ्यंग आहे ते कोणीही करू शकतं. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणीही पादाभ्यंग हे करू शकतं. अगदी गर्भवती स्त्रियांमध्ये देखील आपण पादाभ्यंग आहे ते करू शकतो. त्यामुळे पादाभ्यंग आहे ते प्रत्येक व्यक्तीने हे करण्याने त्यांना फायदा होतोच. पण तरीही ज्यांच्यामध्ये वाताचं प्राधान्य अधिक आहे, ज्यांची वात प्रकृती आहे, ज्यांना वाताचे विकार आहेत, अशा व्यक्तींनी पादाभ्यंग आवर्जून केले पाहिजे. त्यांना फायदा हा अधिक होतो. तसंच ज्या व्यक्तींचं काम असं आहे की ज्याच्यामध्ये पायाचा वापर हा अधिक होतो, जसे की शिक्षक आहेत, कंडक्टर आहे, ज्यांना अधिक काळपर्यंत उभं राहावं लागतं, टेलर आहे, ज्यांना पायाचा सतत वापर करावा लागतो, ज्यांचं काम सतत फिरतीचं आहे, ज्यांना चालावं अधिक लागतो, अशा व्यक्तींनी पादाभ्यंग हे अगदी आवर्जून हे केलं गेलं पाहिजे. शास्त्रामध्ये 3 अवस्था या वर्णन केलेल्या आहेत: बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था. प्रत्येक अवस्थेमध्ये एकेका दोषाचं प्राधान्य हे दिसून येतं. वृद्धावस्थेमध्ये वातदोषाचं प्राधान्य हे जास्त असतं, म्हणूनच त्वचेच्या ठिकाणी रुक्षपणा येतो, डोळ्यांची शक्ती बऱ्याच वेळेला कमी होते, वाताचा त्रास अधिक झालेला दिसून येतो. म्हणूनच जर वयस्कर व्यक्ती आहेत त्यांनी अगदी पायाला तेल लावणं किंवा पादाभ्यंग करणं हे अगदी आवर्जून केलं पाहिजे. किंवा अगदी 45 ते 50 वयाच्या नंतर तुम्ही देखील स्वतःला सवय लावून घेतली तर त्याचा फायदा हा अधिक जास्त होतो. पादाभ्यंग कोणी करू नये, तर शक्यतो असं कुठल्याही व्यक्तीने करू नये असं नाही आहे. पण जर तुमच्या पायाला सूज आली असेल किंवा पायाच्या ठिकाणी एखादी जखम झाली असेल तर मात्र वैद्यांचा सल्ला घेतल्यानंतरच तुम्ही पादाभ्यंग हे करणं हे जास्त अधिक फायद्याचं आहे. पादाभ्यंग करण्यासाठी लागणारा वेळ हा अगदीच 5 ते 10 मिनिटं आहे आणि ते कधीही कुठेही करू शकतो, पण त्याचे फायदे मात्र अगणित आहेत.
तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना हा नक्की शेअर करा. तुम्हाला असेच आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.